जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल, आता होणार त्या सर्वांची पोलखोल. चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल. इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे. खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे. येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार. सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार? DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा. शिवसेना ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सोमवारी नाशिकमध्ये दाखल झाल्या होत्या. यावेळी शहरातील बीडी भालेकर मैदानावर अंधारेंची सभा संपन्न झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्षावर चांगलंच टीकास्त्र डागलं असल्याचं बघायला मिळालं. यात रेल्वे व्हील कारखाना, लॉजिस्टिक पार्क, नमामि गोदा प्रकल्प, IT पार्क, मेट्रो, हायस्पीड रेल्वे यांसह विविध विकास कामं कुठवर आली असा सवाल उपस्थित करत त्यांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. मनमाडमध्ये जे घडलं ना दादा, ते समर्थक नव्हते. समर्थक बॅलेट बॉक्स मधनं उत्तर देतात. समर्थक एखादा मुद्दा मांडला तर त्या मुद्द्याचा प्रतिवाद घेण्यासाठी तशीच तोडीची सभा घेऊन तो मुद्दा खोडून काढतात. ते काल जे हुल्लडबाजी करणारे होते ते 200 रुपयानं भाडोत्रीनं आणलेले लोक होते. आणि तुम्ही माझे व्हिडिओ फुटेज बघा, त्यात मी छान हसत त्यांना बाय करते, कारण ते लगेच कळत होतं की हा भाडोत्री कार्यक्रम आहे. आणि हे आतला सगळा जे काही भाडोत्री कार्यक्रम आहे, म्हणजे सुहास कांदेला जर असं वाटत असेल की आपण लय मोठे दादा होऊन आपण दादागिरी करू शकतो, तर सुहास कांदेंनी अजून ताईगिरी बघितली नाही. त्यामुळे ताईगिरी ही दादागिरीपेक्षा फार मोठी आहे. फक्त आम्ही त्यांच्यासारखी फार अशी उथळपणाला कळकळाट फार अशा भूमिका घेत नाही. आम्ही कॉन्क्रीट काम करून दाखवतो. त्याच्याकडे काहीच नाही. मी जेव्हा गोपीचंद पडळकर यांच्या संबंधाने पण अशी घटना घडली तेव्हाही मी निषेध व्यक्त केला की हे चुकीचं आहे आणि कुणीतरी गर्दीत असं काहीतरी जाणीवपूर्वक करायचं, याला काही अर्थ पण नाही. ती घटना कुठल्याही पक्षाच्या बाबत असो, कुठल्याही पक्षाच्या, ती चुकीची आहे, ती चुकीचीच आहे. ज्या लोकांना तर्काने बोलता येत नाही, ज्या लोकांना वैचारिक पद्धतीने प्रतिवाद करता येत नाही, ते असे काहीतरी थिल्लर चाळे करतात. ते असे थिल्लर चाळे करण्यात भाजपा फार पटाईत आहे. मग कुठे इकडून विदूषक आण, तिकडून काहीतरी आण. हे असली विदूषकी चाळे करणारे जे लोक असतात ना, ते बौद्धिक प्रतिवाद करू शकत नाहीत. मुळात त्यांना पब्लिक ओरिएंटेड इश्यूज कळत नाहीत. लोकाभिमुख प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे आणि त्या प्रश्नांची उत्तरं देणे. सरकारने उत्तरं दिली पाहिजे, विरोधकांनी प्रश्न विचारले पाहिजे. आम्ही विरोधक म्हणून प्रश्न विचारतोय, मिरच्या कसल्या झोमतायत तुम्हाला? उत्तरं द्या ना. यातली पंटरबाजी बंद करावी त्यांनी. प्रश्न आहे आणि याचं प्रमाण आज दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. मग ते सगळ्याच बाजूने वाढतंय. त्यामागे काही कायदा किंवा मुद्दामून कोणी घडवून आणलंय का? हा प्रश्न मला खरंच आवडला. चांगला प्रश्न आहे. सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब गेली 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्या काळात महाराष्ट्रात एकही सामाजिक, जातीय, धार्मिक दंगल घडली नाही, मॉब लिंचिंगची घटना घडली नाही. परंतु सन्मान्य शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर आल्यापासून ठरवून काही जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. कधी लव जिहादचं कारण काढलं जातं, कधी मंदिराला संदल चढवल्याचं कारण काढलं जातं, कधी काही कारणं काढली जातात. पण त्यांच्या लक्षात आलं की काही केलं तरी हिंदू मुस्लिम दंगल होतच नाहीये. सगळे प्रयत्न करून थकले ते. पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या मुस्लिमांनी अत्यंत संयमी आणि संयत भूमिका घेतली, त्यामुळे ती दंगलच घडू शकली नाही. तेव्हा त्यांनी एक नवा फंडा सुरू केला, मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवायचा. आणि तो वाद पेटवण्यासाठी जाणीवपूर्वक जे हे प्रयत्न केले जात आहेत. पण मी आपल्याला सांगितलं पाहिजे की भाजपाचा हा कितीही कुटील डाव असेल, गावगाड्यात राहणारी आम्ही सगळी माणसं, मग ते मराठा असतील, साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार, सगळे आम्ही जाती धर्माची माणसं असू.
आम्ही सगळे गुन्ह्या गोविंदाने नांदणारे लोक आहोत. भाजपाने ही गावगाड्याची गिल उचवायचा प्रयत्न कितीही केला तरी ते सफल होणार नाही. ते उघडे पडताहेत. लोकांच्या लक्षात येत आहे की हे भाजपा ठरवून करत आहे. कारण आरक्षणासारखा प्रश्न जर सोडवायचाच असेल तर आपल्याकडे 102व्या घटना दुरुस्तीने कुठल्याही समाज समूहाला आरक्षण देण्याचा अधिकार आता केंद्र सरकारला दिलेला आहे. राज्य सरकारला तो अधिकारच नाहीये आणि केंद्र सरकार असा निर्णय घेण्यासाठी कलम 368 क नुसार अतिविशेष घटना दुरुस्ती वापरू शकतो. अतिविशेष घटना दुरुस्ती ही स्पष्ट बहुमत असणारी शक्ती वापरू शकते. आज घडीला केंद्रामध्ये स्पष्ट बहुमत ज्याला ऍब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणतात ती भाजपाकडे आहे. जर खरंच शिंदे साहेबांची नियत असेल आणि फडणवीसांचीही नियत असेल तर फडणवीस, पवार, शिंदे या त्रयींनी एकत्र बसावं, आरक्षणावरचं रिझोल्युशन पास करावं, रिझोल्युशन पार्लमेंटकडे पाठवावं, पार्लमेंटने त्यावरती विशेष अधिवेशन बोलावावं. सिंपल. इतकी सिंपल गोष्ट असताना जाणीवपूर्वक ती किचकट केली जाते आणि तुम्ही म्हणता तसे इश्यूज क्रिएट केले जातात हे महाराष्ट्र अशांत करण्यासाठी. पण महाराष्ट्र अशांत होणार नाही, काळजी करू नका. ओके, थँक्यू. दुखायला तुम्ही कोणता सॉरी मी नाही त्या विषयावर ठाकरे गटाचे खासदार गप्प का? त्याच्या आधी भाजपवाल्यांनी सांगावं मणिपूरच्या प्रश्नावर तुमचे पंतप्रधान गप्प का? त्या प्रश्नावरती आमचे खासदार ज्या वेळेला बोलत असतात त्यावेळेला तुम्ही उत्तर का देत नाही? त्यामुळे हे अशा प्रश्नांना बगल देणं, उगाच वेळ पांघरून पेडगावला जाणं, नॉन इश्यूजवर चर्चा घडवून आणणं, मुद्दे डायव्हर्ट करणं हा जुनाच खेळ आहे. परंतु आता टेक्निक बदललंय, पिढी बदललीय. त्यामुळे त्यांच्या असल्या कुठल्याही ट्रॅपमध्ये आणि रिॲक्शनरी मुवमेंटमध्ये, प्रतिक्रियावादी चळवळीमध्ये शिवसेना अडकणार नाही. शिवसेना एका अत्यंत सुनियोजित ऍक्शन प्लॅनवर काम करत आहे आणि फोकस्ड काम करत. वा 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 वा. म्हणजे याच्यावर काय बोलावं, काय सांगावं. अवकाळी पाऊस झाल्यानंतर जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रत्येक नेता उपनेता शेतकऱ्यांच्या बांधावर होता. विनायक राऊत साहेब एका दौऱ्यावर, संजय राऊत साहेब एका दौऱ्यावर, मी स्वतः जुन्नर, आंबेगाव, सातपठार हा सगळा भाग फिरलेली. विदर्भात अजून आमचे दौरे चालू होते. नेमकं त्याच वेळेला आरोप करणारे सन्मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेब मात्र कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी आणि 4 राज्यांच्या निवडणूक प्रचारासाठी तिकडे का गेले होते? महाराष्ट्रातला शेतकरी काय प्रचारात होता का म्हणून तिकडे भेटायला गेले होते? याचं उत्तर त्यांनी द्यावं. आम्ही पहिल्यांदा सुरुवात करत नाही, पण तुम्ही सुरुवात केली तो करारा जवाब मिळेगा. हे बघा, तीनही पक्ष आपापले सध्या स्वतंत्र दौरे चालू आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज चांदवड दौऱ्यावर आहेत. ते नाशिकात सकाळी पोहोचले होते, तर त्यांचा शेतीमातीचा पाहणी दौरा चालू आहे. काँग्रेसचे अजून काही वेगळे कार्यक्रम आखले जात आहेत. मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा चालू आहे. आमचे नेते सन्माननीय आदित्यजी यांचा निष्ठा यात्रा चालू आहे. 16 तारखेला आम्ही धारावीकरांच्या प्रश्नांवरती एक विराट मोर्चा करत आहोत. त्याच वेळेला महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून मी प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधते आणि लोकांमध्ये जाऊन मिसळण्याचा प्रयत्न करते. सो तिघे जणही सध्या तरी वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने लोकाभिमुख प्रश्नांवरती चर्चा घडवून आणण्याचं काम करत आहेत. सभागृहाच्या आतले लोक एक जबाबदारी पार पडतायत, सभागृहाच्या बाहेरचे लोक सभागृहाच्या बाहेरची जबाबदारी पार पाडत आहेत.
आता त्याला जोडून जो तुमचा प्रश्न येणार आहे त्याचं आधीच उत्तर देऊन टाकते. मग जागा वाटपाचं काय ताई, मग ह्याचं काय ताई, त्याचं काय ताई. तर जागा वाटपाची चर्चा यथावकाश होईल. जे जे प्रश्न माझ्या पातळीचे आहेत त्याची उत्तरं मी आपल्याला दिलेली आहेत. जागा वाटपाचा रेशो काय असेल, फॉर्म्युला काय असेल, कोणती जागा कुणाला जाईल, हा प्रश्न सर्वस्वी माझ्या पक्षश्रेष्ठींच्या पातळीचा आहे. सो त्याचं उत्तर द्यायला मी नक्कीच असमर्थ आहे. एक लक्षात ऐका गुरुजी, ऐका. जर मी कलेक्टरला बोलले तर पुन्हा मी तलाठ्याकडे यायची गरज आहे का? लक्षात घ्या, जर मी आयजींशी बोलतेय, मी गव्हर्नर साहेबांशी बोलते आणि होम मिनिस्टरशी बोलतेय, तर मी पुन्हा नाशिककडे का यावं, कशासाठी यावं? नाही, माफ करा. मी माझ्या ज्या पद्धतीने काम करते ती कामाची पद्धत मला हाताळू द्या. आपल्याला शंका जिथे आहेत तिथे विचारा. मी कोणत्या पद्धतीने काम करायचंय हे निर्देश आपण का देताय? अहो नाही दादा, त्याच्यात काय होते? आम्ही लहान माणूस आहे, त्यात काय होतंय एवढं? मी कधी पुढारी ऍटिट्यूड दाखवलंय का? अहो शब्द ऐका, आम्ही शेती मातीची पाहणी करतायत म्हणजे जी 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 महाविकास आघाडी म्हणून या प्रश्नांवर एकत्रितपणे आंदोलन मोर्चा काढला. तुमचं लय अवघड आहे राव. घोड्यावर बसला तर का बसला, खाली उतरला तर का उतरला, एकटा बसला तर एकटाच का, दोघं बसला तर घोड्याचा जीव जाईल की, दोघं खाली उतरलं तर घोड्या का रिकामं सोडलं. लय अवघड आहे तुमचं. अहो दादा, उभा आडवा एवढा मोठा महाराष्ट्र पिंजून काढायचा आहे, वेळ कमी आहे. या कमी वेळेमध्ये एकाच वेळेला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं जर ते सगळं वातावरण तयार करायचं असेल तर आपापल्या परीने, म्हणजे बघा काल मी मनमाडमध्ये माझी सभा चालू होती, नेमकं त्याच वेळेला सन्मान्य संजय राऊत साहेबांची सोलापूरला सभा चालू होती. नेमकं त्याच वेळेला धारावीच्या प्रश्नावर आमचे नेते सन्माननीय आदित्य साहेबांचं मुंबईमध्ये बैठक चालू होती. त्यामुळे एकाच ठिकाणी सगळ्यांनी कोंडाळा करण्यात काय अर्थ आहे? इतकी साधी गोष्ट आहे, लगेच त्याच्यावरून बेबनाव, फाडणे, नाराजी असलं काय झालेलं नाही दादा. सगळे लय गुन्ह्या गोविंदानं आहे. तुमचा आशीर्वाद राहू द्या, संसार एकदम गुन्ह्या गोविंदानं चालणार. एकीकडे सत्तेमध्ये आले असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेत असल्याची घोषणा केली होती. मात्र नाशिकला दत्तक घेतल्यानंतरही नाशिकचा विकास झाला नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे सध्याचे उपमुख्यमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचं स्वीकारलेलं पालकत्व फक्त नावाला होतं का? सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधींना नाशिकच्या विकास कामांसोबत काही सोयरसूतं आहे की नाही? अपूर्णावस्थेत असलेली विकास कामं महिनोन्महिने जैसे थेच असतात, याकडे दुर्लक्ष का केलं जातं? यांसारखे अनेक सवाल आता या निमित्तानं स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.